युथ टू युथ कनेक्ट आणि आमदारांची चर्चा डायरेक्ट विद्यार्थ्यांबरोबर। नेता बनाने का प्रशिक्षण केंद्र या वर्षाचं जर मोजमाप करायचं असेल तर भारतीय छात्र संसदने काय केलं? पढ़े लिखे लोग राजनीति में आना चाहिए। छात्र संसद से राष्ट्र संसद तक एक नवीन संकल्पना आपल्याला सर्वांना माहिती आहे की नॅशनल लेजिस्लेटर्स कॉन्क्लेव्ह हे भारतीय आमदारांसाठी निर्माण केलेला प्लॅटफॉर्म, त्याची पहिली परिषद मुंबईला जिओ सेंटरमध्ये झाली 1.5 वर्षापूर्वी, ज्याच्यामध्ये 2200 आमदारांनी सहभाग घेतला होता टू एक्सचेंज द बेस्ट प्रॅक्टिसेस ऑफ ईच स्टेट्स टू ईच अदर। तर 8, 9, 10 फेब्रुवारीला जशी भारतीय छात्र संसद आहे तशीच 8 आणि 9 फेब्रुवारीला राष्ट्रीय विधायक परिषदेतर्फे किंवा नॅशनल लेजिस्लेटर्स कॉन्फरन्सच्या विद्यमाने नेतृत्व क्षमता संवर्धन कार्यक्रम हा MLN साठी घेतलेला आहे, ज्यामध्ये 200हून अधिक MLA ऑलरेडी रजिस्टर्ड झालेत, जे इथे येतील। भारतीय छात्र संसदेचे तिथे 8ला उद्घाटन होईल, दुपारनंतर नेतृत्व क्षमता संवर्धन कार्यक्रम चालू होईल। युथ टू युथ कनेक्ट हा खरा त्याचा सगळ्यात मोठा पार्ट आहे भारतीय छात्र संसद का, की लेक्चर संपल्यावर 200 क्लासरूम मध्ये ही मुलं मुली जातात, 10 विषय घेतलेले असतात, त्याच्यावरती बोलतात। पण यावेळेला एक नवीन आकर्षण असं आहे, बदलाव असा आहे की 200 MLAs सुद्धा या क्लासरूम्स मध्ये जातील आणि ही 8-10 हजार मुलं जी येतात ती 200 क्लासरूम मध्ये असतील, विषय आधी ठरवलेले असतील, मुलांना चॉईस राहील कुठल्या ह्याच्यात जायचं, आणि आमदारांची चर्चा डायरेक्ट विद्यार्थ्यांबरोबर होईल। तिसरा विषय असा आहे की आता व्हिडिओच्या माध्यमातून अनेक मुलं मुली जगभरातून किंवा भारतातून जास्त मंचावरनं, भारतीय छात्र संसदच्या मंचावरनं बोलण्यासाठी अप्लाय करतात। फ्री ऍप्लिकेशन आहे, त्याची ऑडिशन होते आणि आपल्याला मंचावर प्रवेश दिला जातो। नेता बनाने का प्रशिक्षण केंद्र असं तुम्हीच सगळ्या मीडियांनी तेव्हा लिहिलं होतं। राहुल कराड सरांची आयडिया, त्याला सगळं मार्गदर्शन देण्याचं काम आदरणीय डॉक्टर TN शेषन यांनी केलं। नेहमी प्रश्न असा पडतो की याच्यात मग आउटकम काय आहे? 13 वर्ष होऊन गेले, 13 वर्षाचं जर मोजमाप करायचं असेल तर भारतीय छात्र संसदने काय केलं? त्याचं मोजमाप असं आहे, सगळ्यात पहिली गोष्ट की हा जो प्लॅटफॉर्म दिला आहे हा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना दिलेला आहे, आणि हा डायलॉग आहे, हा मोनोलॉग नाही। नुसतं स्पीकर येऊन बोलत नाही, तर तो विद्यार्थ्यांशी डायलॉग करतो, विद्यार्थ्यांचे प्रश्न सुद्धा ऐकतो आणि विद्यार्थ्यांना उत्तर देतो, त्यांचं समाधान करतो। याच्यातनं बरेचसे NGO सुरू झालेत, बरेच मुलं, यांनी 2 आदरणीय व्यक्तिमत्वांची नावं घेतली, पण कितीतरी असे NGO आहेत की जिथे MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे मुलं असतील, भारतीय छात्र संसदेमध्ये ज्यांनी 3-3, 4-4 वर्ष आलेले असतील, त्यांनी सुद्धा स्वतःचे NGO, स्वतःच्या पार्टीज, कुठल्या पार्टीचे महापौर, शहर विकास, ग्राम विकास याच्यामध्ये झोकून देऊन काम केलेलं आहे। मला असं वाटतं हे सगळं आहे फेमस पर्सनॅलिटीजला बोलावून त्यांच्या सक्सेस स्टोरीज ऐकणं, आणि सगळ्यात महत्वाचं की पढ़े लिखे लोग राजनीति में आना चाहिए। छात्र संसद से राष्ट्र संसद तक असा कन्सेप्ट आहे मित्रांनो। या छात्र संसद मध्ये जे बोलतो त्याला राष्ट्र संसदचा प्लॅटफॉर्म मिळतो, आणि त्याच्यासाठीच हा एक प्लॅटफॉर्म या ठिकाणी विषय सांगितले। आणि सगळ्यात महत्वाचा विषय AI आणि सोशल मीडिया, सामर्थ्यिकी अनपेक्षित संकट। पण पाहतोय की कसं मॉर्फिंग करून गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने दाखवल्या जातात, याच्यात ऑथेंटिसिटी काय आहे, याच्यात खरेपण काय आहे, याच्यावर आपले विचार या ठिकाणी मांडले जाणार आहेत। मागच्या वर्षीपासून आपण भारतीय छात्र संसदेसोबतच आमदारांच्या नेतृत्व क्षमता विकसनासाठी सुद्धा भारतीय छात्र संसदेसोबत आमदारांची परिषद सुद्धा भरवतो। पहिल्यांदा स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या माध्यमातून श्री राहुल कराड यांनी भारतातल्या सर्व राज्यातल्या सर्व पक्षांच्या 2200हून अधिक आमदारांना मुंबई इथे एकत्र आणलं होतं, आणि तिथे पहिली NLC भारत नॅशनल लेजिस्लेचर्स कॉन्फरन्स ती घडली होती जून महिन्यामध्ये। आणि तिथे आमदारांद्वारेच असे प्रस्ताव आले होते की
ही एक फक्त वर्षातनं 2 वर्षातनं एकदा होणारी अशी कॉन्फरन्स नसावी, तर याच्या माध्यमातून आमदारांना त्यांच्या मतदारसंघांमध्ये मदत होईल, आमदारांना त्यांच्या नेतृत्व क्षमता विकसित करण्यामध्ये मदत होईल, यासाठीचे कार्यक्रम सातत्याने राबवण्यात यावे. यावेळेस सुद्धा 8 आणि 9 फेब्रुवारीला भारतीय छात्र संसद 8, 9, 10 फेब्रुवारी अशी 3 दिवस आहे आणि त्याच्या जोडीला आपण कॅपॅसिटी एन्हान्समेंट प्रोग्राम, नेतृत्व क्षमता विकसनशील प्रोग्राम हा आपण 8 आणि 9 फेब्रुवारी असे 2 दिवस देशभरातल्या आमदारांसाठी आपण इथे आयोजित करतो आहोत. याकरिता देशभरातल्या आमदारांना आमंत्रणं दिली होती आणि आतापर्यंत 200 आमदारांनी ते येणार असल्याचं कळवलेलं आहे. साधारणतः विश्वविद्यालयों में बच्चों की पढ़ाई पे जोर दिया जाता है, उनको नौकरी कैसे मिले इस पे चर्चा है, पर उनके सर्वांगीण विकास की चर्चा शायद MIT में ही होती है. समाज में जब आप लोग जाते हैं, नौकरी भी मिल जाएगी, उन्नति भी करेंगे, पर समाज के प्रति जो आपकी लगाव है, देश के प्रगति में जो आप भागीदारी करना चाहते हैं, वो तभी आती है जब आपको मौका मिले ऐसे लोगों से मिलने का, ऐसे प्लेटफॉर्म पे आने का जहां आप अपने विचार रख सकते हैं, उनके विचारों से सीख सकते हैं. और ये काम MIT विभिन्न क्षेत्रों में ये बखूबी कर रहा है. भारतीय छात्र संसदेचे उद्घाटन शनिवार 8 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता होईल. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री जे 2 पोर्टफोलिओ असलेले डॉक्टर मनसुख मांडवियाजी यांच्या हस्ते आणि CMO BOTचे सहसंस्थापक अमन गुप्ता हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित असतील. तसेच सोमवार 10 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 11:45 समारोप प्रसंगाची सुरुवात होईल, म्हणजे व्हॅलिडिक्टरी सेशन चालू होईल. त्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे क्रीडा आणि युवा कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, मध्य प्रदेश विधानसभेचे सभापती नरेंद्र सिंग तोमर हे उपस्थित असतील. दरवर्षी आपण एकाला अवॉर्ड देतो. या वेळेला 2025चे अवॉर्ड हे उत्तर प्रदेश विधानसभेचे सभापती आदरणीय सतीश महाना यांना आदर्श विधानसभा सभापती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.